लक्षात ठेवा, मृत्यू आहे हे सर्वांना माहिती आहे। तुम्हाला माहिती आहे ना तुमचं मरण मृत्यू होणार आहे, माहिती आहे ना? माहिती आहे, फक्त एक परमेश्वराचे उपकार आहेत। कधी होणार आहे हे माहित नाही म्हणून बरं आहे। जर कधी होणार आहे हे जर कळलं असतं तर माणसाने शेवटच्या दिवशी एखाद्या प्लॉटची रजिस्ट्री करून घेतली असती महाराज। मरणार आहे हे माहित असताना सुद्धा जर आम्ही एवढे स्वार्थी आहोत तर कधी मरणार आहे कळल्यानंतर माणसं नक्कीच स्वार्थी झाली असती। मायबाप पुन्हा एक गोष्ट सांगेन आपल्याला, माझा भगवान एवढा हुशार आहे, तुम्हाला जन्माची चाहूल जवळपास तो 9 महिने अगोदर देतो। इथून पुढे 9 महिन्याने तुझा जन्म होणार आहे, 9 महिने अगोदर। पण मरणाची चाहूल तुम्हाला 9 महिने सोडा, 9 दिवस सुद्धा अगोदर सांगत नाही, 9 दिवस सोडा 9 तास सुद्धा अगोदर सांगत नाही। असं पटकन कधी घेऊन जातो पट्टा सुद्धा लागत नाही। मायबा परीक्षितीला कळलं होतं 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे। तसं पाहिलं तर माणसाचा मृत्यू किती दिवसाने आहे याच्यासाठी ज्ञानोबारायाने एक अभंग केलाय महाराज। किती दिवसाने माणसाचा मृत्यू आहे हे कळतो। मी त्याचा थोडा थोडा अभ्यास केला, जास्त सांगणार नाही डिटेल, तुम्ही काळजी करू नका। ज्ञानोबाराय असं लिहितात, कानामध्ये बोट घालावं आणि कानामध्ये बोट घातल्याच्या नंतर गुंग असा आवाज येतो। तो आवाज जर येत नसेल तर माणूस किती दिवसाला मरतो हेही ज्ञानोबारायाने लिहून ठेवले। पुढे ऐका, प्रत्येकाने डोळे बंद करायचे। डोळे बंद केल्यानंतर त्याच्यासमोर तो अंधार दिसतो आणि अंधारामध्ये छोट्या 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 पांढऱ्या चांदण्या दिसतात बघा। त्या चांदण्या जर आपल्याला दिसत नसतील तर माणूस किती दिवसाने मरणार आहे हे बी माऊलींनी सांगून ठेवले। तुम्हाला वाटत असेल हे अर्धा अर्धच कसं सांगायला लागले, तुम्ही तो अभंग उघडून बघावा म्हणून मी अर्धा अर्ध सांगतोय। पुढे ऐका, प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या नाकाचा शेंडा दिसतो, तो किती बी बसक्या नाकाचा असू द्या। आता जसं माझ्यासारखा बसक्या नाकाचा माणूस असू द्या, मला माझ्या नाकाचा शेंडा दिसतो। आपल्या नाकाचा शेंडा जर आपल्या डोळ्याने दिसत नसेल तर किती दिवसांनी मृत्यू आहे हेही महाराजांनी लिहून ठेवलंय। फक्त ते सगळं करण्याकरता ज्ञानोबारायांचा, अभंगाचा, ज्ञानेश्वरीचा, योगाचा अभ्यास करावा लागतो। कानी घालून या बोटे नादे जे पहावे, हा अभंगामध्ये त्याचं वर्णन। मरण माणसाला कळत नाही, पण लक्षात ठेवा आजही काही माणसं अशी आहेत सांगून मरतात महाराज, सांगून। मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक महान तपस्वी संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे सद्गुरू मोतीराम महाराज। मोतीराम महाराजांनी सांगून ठेवलं होतं मी त्या गुरुवारी देह ठेवणार आहे। गुरुवारी देह ठेवता ठेवता काय झालं माहित नाही, गुरुवारी देह ठेवणार फक्त सांगितलंय। डॉक्टरांनी सांगितलं होतं थोडीशी तब्येत खराब आहे, पण पाहता पाहता गुरुवार संपला। काही माणसं त्यांच्याकडे गेले, महाराज म्हणले गुरुवार? मी गुरुवारी म्हटलं, म्हणले ह्या का पुढच्या सांगितले का तुम्हाला? सांगून देह ठेवला गुरुवारीच। काही माणसांनी आपला मृत्यू सुद्धा सांगून स्वीकारला का? त्याने मृत्यूवर ते काळावरती तेवढं आधिपत्य मिळवलेलं असतं, तेवढा जयजयकार मिळवला असतो, तेवढा ताबा मिळवलेला असतो। पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना मात्र आपला मृत्यू कधी आहे हे कळत नाही, आणि कळत नाही म्हणूनच बरं आहे। राजा परीक्षितीला कळलं की आजपासून माझा 7व्या दिवशी मृत्यू आहे, आणि 7 दिवसाचं आयुष्य जर माझ्याकडे शिल्लक असेल तर हे 7 दिवसाचं आयुष्य मी बाकीच्या कामासाठी न वापरता या 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल का, असा विचार परीक्षितीच्या मनामध्ये आला। आणि परीक्षित महाराज शुकदेवांकडे आले आणि शुकदेवांना विनंती केली, हे शुकदेवजी, यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायन विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिने दुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी। शुकदेव कोण आहे? व्यास महर्षी, व्यासांच्या पत्नीचं नाव आहे अरणी देवी, आणि व्यास आणि अरणी देवी यांचे पुत्र, त्यांचं नाव आहे शुकाचार्य। शुकदेव कोण होते? शुकदेव जन्माला आल्याबरोबरच नागड्या अवस्थेतच शुकदेवजी संसाराला घाबरून पळाले होते महाराज। घाबरून असं म्हणतात की 12 वर्ष आईच्या गर्भातच राहिलं, 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले आणि नागवेची पळून गेले रे। नग्न अवस्थेमध्ये या संसाराला घाबरून शुकाचार्य पुढे धावायला लागले। व्यास महर्षी मागे येऊन आवाज देतात, हे शुका, हे शुका, यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर। विरहाने आवाज देतात, विरह कातर पुत्रेति तन्मयतया तरोभिने दुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी। मागून वडील आवाज देतात, हे पुढे धावत पळतय। उत्तर झाडानी फलानी फुलानी दिलं। वडिलांना सांगितलं, व्यासजी
आपलं लेकरू जर धर्माच्या कामाला येत असेल, आपलं लेकरू जर चांगलं काम करत असेल, तर त्या लेकराला प्रपंचाच्या आसक्तीमध्ये गुंतवण्यापेक्षा जाऊ द्या, त्याला त्याचं काम करू द्या. पुन्हा एक गोष्ट सांगतो, तुमची मुलं जर धर्माचं काम करत असतील तर धर्माचं काम करणाऱ्या मुलाच्या पाठीमागे बापाने समर्थपणे उभं राहिलं पाहिजे. एखादा मुलगा जर म्हणला मला कीर्तनकार व्हायचंय, बाबाच्या संस्थेत आणून टाकलं पाहिजे. एखादा मुलगा जर म्हटला मला मृदंग वादक व्हायचं, मला धर्माचं काम करायचंय, वडिलांनी त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. धर्माच्या कामासाठी आमच्या पोरांना मोकळीक दिली पाहिजे. पण आमचे बाप तसं नाही म्हणत. उलट मुलगा जर मंदिरात यायला लागला तर म्हणतात काय करू, पोरा लागली चट अंधरी वाट देवळाची. आमचे कोळी नव्हते ऐसे, हेची पिसे जन्मले. आमच्या कुळात असं काय माळकरी वगैरे नव्हतं, हेच कसं जन्माला आलो कोणास ठाऊक. हे आमचं अज्ञानपण आहे. असा महान अधिकारी महात्मा पुरुष, त्यांचं नाव म्हणजे शुकाचार्य आहे. शुकाचार्याकडे परीक्षित महाराज येत आहेत आणि परीक्षित विनंती करतात गुरुदेवांना, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, शुकदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो. सोमनाथ तुम्हारी जय जय हो, सोमनाथ तुम्हारी जय जय हो. रामनाथ तुम्हारी जय जय हो, रामनाथ तुम्हारी जय जय हो. सोमनाथ तुम्हारी जय जय हो, रामनाथ तुम्हारी जय जय हो. विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम्हारी जय जय हो. विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, सद्गुरु तुम जय जय हो. से बोलना पड़ेगा, राधे राधे. जोर से बोलना पड़ेगा, राधे राधे. शुकदेवजी भगवान राजा परीक्षितीला भागवताची कथा निरूपण करतायत. ऐक राजा, तुला मी कथा सांगायला तयार आहे, पण एका अटीवर. कोणत्या? राजा म्हणून जर कथा ऐकणार असेल तर मी सांगणार नाही. मग तुला जर ऐकायची असेल कथा तर एक करावं लागेल, मी राजा आहे हे सगळं सोडून यावं लागेल. राजवैभवाचा त्याग करावा लागेल, राजवस्त्राचा त्याग करावा लागेल आणि साधक दशेमध्ये येऊन बसावं लागेल. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही कथेला, सत्संगाला, कीर्तनाला जात असताना मी कोणीतरी मोठा माणूस आहे या आविर्भावाने जर तुम्ही जात असाल तर ती कथा तुमच्यावर कधी कृपा करत नाही. कथेला जात असताना मी एक सामान्य साधक आहे, मला भगवंत प्राप्ती करण्याकरता ही साधना करायची आहे. ही साधक दशा जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत कथा तुमच्यावरती कृपा करत नाही. राजा परीक्षितीने राजवस्त्राचा त्याग केला आणि साधक दशा स्वीकारून राजा परीक्षिती गुरुदेवांच्या समोर बसतायत. आणि आता सर्वात पहिल्यांदा शुकदेवाने राजा परीक्षितीला कथा सांगितली, ती सृष्टी उत्पत्तीची. भगवान परमात्म्याच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला, एकोहम बहुस्या, मी एकटा आहे, माझाही विस्तार झाला पाहिजे. या भावनेतून भगवान परमात्म्याने सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. अगोदर पंचतन्मात्रा निर्माण झाल्या, पंचतन्मात्रानंतर पंचमहाभूतात्मक तत्व निर्माण झाली. नंतर अहंकार जन्माला आला. तो अहंकार तीन प्रकारचा, एक वैकारिक अहंकार, तेजस अहंकार आणि तामस अहंकार.
ही सगळी तत्व जड होती. या जड तत्वापासून सृष्टी निर्माण करण्याकरता सर्वात पहिल्यांदा जन्म झाला तो मनु आणि शत्रपा यांचा, आणि यांनी सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. सृष्टी निर्माण करत असताना दोन प्रकारची सृष्टी निर्माण झाली. एक आहे वैकृत सृष्टी आणि दुसरी आहे प्रकृत सृष्टी. प्रकृत सृष्टीचे एकूण 6 प्रकार आहेत, वैकृत सृष्टीचे एकूण 4 प्रकार आहेत. अशी एकूण 10 प्रकारची सृष्टी शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितली. लक्ष द्या. एक एक सृष्टी भगवान परमात्मा निर्माण करायला सुरुवात केली. त्यामध्ये देवसृष्टी आहे, भूतसृष्टी आहे, वृक्षसृष्टी आहे, वेलीसृष्टी आहे, प्राणीसृष्टी आहे. अशा अनेक सृष्टीपैकी सर्वात शेवटी सृष्टी निर्माण झाली. त्या सृष्टीचं नाव आहे मनुष्य सृष्टी. माणसाच्या अगोदर भगवंतांनी बनवलेली जी सृष्टी आहे ती प्राणी सृष्टी आहे. म्हणजे आपल्या अगोदर प्राण्यांचा जन्म आहे. प्राण्यांची सृष्टी आपल्या अगोदरची आहे. बघा तुम्ही, भगवंतांनी अगोदर प्राणी तयार केले. प्राणी, बाळांनो प्राणी माहिती आहे तुम्हाला? बाळांनो प्राणी माहिती आहे तुम्हाला? प्राणी सांग एखाद्या प्राण्याचं नाव. हा, हत्ती. वाह, तू सांग. सिंह. तू सांग. बर ठीक. हा हा, हरिण. त्यांनी कॉपी केली त्याची. तू सांग. प्राण्याचं नाव सांग एखादा प्राणी. हत्ती. बर ठीक. आपल्या भाषेमध्ये प्राणी म्हणजे जनावर. थोडक्यात प्राणी. हत्ती प्राणी आहे, हरिण प्राणी आहे, बैल प्राणी आहे, म्हैस प्राणी आहे. काही जण म्हणतील गाय. गायला आम्ही प्राणी म्हणत नाही. स्वामी विवेकानंद एकदा परदेशामध्ये गेले आणि स्वामी विवेकानंदांना तिथल्या लोकांनी विचारलं, का हो तुमच्या हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये सर्वात चांगलं दूध कोणाचं किंवा कशाचं? स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, हिंदुस्थानमध्ये चांगलं दूध हे म्हशीचं. तिथले लोक हसायला लागले. आम्ही तुम्ही हिंदू धर्माची माणसं, धर्माला मानणारी माणसं, आणि तुमच्यासारख्या माणसांनी म्हशीचं दूध म्हणावं, तुम्ही गाईचं का म्हटलं नाही? विवेकानंदांनी उत्तर दिलं, तुम्ही मला विचारलेला प्रश्न कोणत्या प्राण्याचं दूध विचारलं? प्राण्याचं विचारलं म्हणून प्राण्याचं सांगितलं. गाय ही आमच्यासाठी प्राणी नाही, गाय ही आमच्यासाठी माय आहे, आणि गाईचं दूध हे दूध नाही तर आमच्यासाठी ते अमृत आहे. अमृत आहे मायबाप, लक्षात ठेवा. आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का हो मायबाप? जिथे माय कामाला येत नाही तिथे गाय कामाला येते हो. इकडे लेकराचा जन्म व्हावा आणि तिकडे माईचा मृत्यू व्हावा. माय कामाला आली नाही, माय मरून गेली, पण लेकरू जिवंत राहतं. कशावर? फक्त आणि फक्त गाईच्या दुधावर. लेकराला जन्म दिल्यानंतर माय 6 महिने पाजते ना? इकडं पाजतात का नाही? नाही. आता बऱ्याच ठिकाणी सौंदर्य खराब होतं म्हणून लेकराला न पाजणाऱ्या माई सुद्धा जन्माला आल्या, म्हणून मी बोलतोय. पाजत नाहीत महाराज. लेकराला पाजते, 6 महिन्यापर्यंत पाजते, हळूहळू लेकराची भूक मोठी व्हायला लागली, लेकरू रडायला लागतं. मग ती माऊली डॉक्टरकडे जाते, डॉक्टरला सांगते, डॉक्टर साहेब बाळ रडते हो. डॉक्टर सांगतात, ताई आता तुमच्या दुधावर बाळाची भूक भागत नाही, आता याला गाईचं दूध द्या. जिथे माय कमी पडले तिथे जर गाय कामाला येत असेल तर आम्ही गाईला पशु म्हणत नाहीत, गाईला प्राणी म्हणत नाहीत. गाय ही आमची माय आहे. म्हणून विवेकानंद म्हणतात म्हशीचं दूध चांगलं आहे. गाय बरं का, जाता जाता हात जोड विनंती आहे माझी, सांभाळता आली एखादी गाय आयुष्यामध्ये तर सांभाळा. नाही सांभाळता आली तर कमीत कमी परिसरामध्ये एखादी गोशाळा असेल तर त्या गोशाळेतली एखादी गाय तरी दत्तक घ्या, आणि त्या गोशाळेला तरी कडबा म्हणा, वर्गणीच्या रूपाने तरी सहकार्य करा. माझी कितीतरी गुरुबंधू मंडळी गोशाळा चालवतात मायबाप. आपल्याला जरी गाय नाही सांभाळता आली तर त्या गोशाळेला तरी कमीत कमी आपण सहकार्य केलं पाहिजे. सर्वात शेवटी निर्माण झालेली सृष्टी, त्या सृष्टीचं नाव आहे मनुष्य सृष्टी. मनुष्याच्या अगोदर प्राणी तयार केले. बरोबर आहे बाळांनो? कुत्रा, लांडगा, सिंह हे कसे आहेत? प्राणी आहेत. हे प्राणी दिसायला आडवे आहेत का सरळ? बोला. आडवे आहेत. बोला आता थोडंसं तुम्ही बोला. बरं झालं तुम्ही आलात पुढे. प्राणी दिसायला आडवे आहेत का सरळ आहेत? मोठ्याने बोला, आणखीन मोठ्याने.
प्राणी दिसायला आडवे आहेत पण वागायला, बोला बोला बोला, जनावर, थोडक्यात बोलू, जनावर दिसायला सरळ आहेत पण वागायला उलट झालं का? जनावर दिसायला कसे सरळ नाहीयेत, दिसायला आडवे आहेत पण वागायला सरळ आहेत. माणसं, तुम्ही लय हुशार आहेत बुवा, तुम्ही अगोदरच हसायला लागले, तुम्हाला कळलं वाटतं मी पुढे काय बोलणार आहे. जनावर दिसायला आडवी आहेत पण वागायला सरळ आहेत, माणसं दिसायला सरळ आहेत पण वागायला आडवी आहेत, कुठं बी आडवी. गावात रस्त्याचं काम आलं, काम कोण अडवतं? माणसं. पाण्याची योजना आली, माणसं. चांगल्या चांगल्या कामाला आडवे येणारी माणसंच आहेत. एक वाक्य बोलेन आपल्याला, सरळ दिसणारी माणसं जेव्हा आडवं वागायचं सोडतील आणि सरळ वागायला लागतील त्या दिवशी हिंदुस्थानामध्ये रामराज्य प्रस्थापित झालं असं समजावं. आणि ह्या सरळ वागणं शिकवण्यासाठीच कथा करायच्या आहेत, त्याच्यासाठीच सप्ताह आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहेत महाराज. भगवान परमात्म्याने सर्वात शेवटी निर्माण केलेली सृष्टी आहे ती माणसाची सृष्टी. आडव्या कण्याचा प्राणी भगवान परमात्म्याने सरळ केला आणि पाठीचा सरळ कणा असणारा प्राणी तयार झाला. त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. आणि लक्षात ठेवा, सगळ्या प्राण्याकडे पहा आणि मनुष्य प्राण्याकडे पहा, सगळ्यात सुंदर प्राणी जर कोणता असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. का? कुठलंही काम करत असताना जे शेवटी बनतं ना ते सुंदर बनतं. तुम्ही जर 4 घराचं जर बांधकाम केलं असेल तर पहिल्या बांधकामापेक्षा शेवटचं बांधकाम हे सुंदर होतं. तुम्ही 4 सप्ताह जर आपल्या आयुष्यामध्ये केले असतील तर पहिल्या वेळेसच्या सप्ताहाचं नियोजन आणि शेवटच्या सप्ताहाचं नियोजन याच्यामध्ये फरक पडतो. पहिल्यांदा करण्यापेक्षा शेवटी जे होतं ते सुबक होतं, सुंदर होतं. याचं कारण आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परफेक्ट होतो, परिपूर्ण होतो. भगवान परमात्म्याने अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली आणि यामध्ये सर्वात शेवटची सृष्टी म्हणजे ती म्हणजे मनुष्य सृष्टी. किती सुंदर आहे महाराज, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे महाराज या भगवान परमात्म्याची. बघा, ज्या भगवान परमात्म्याचं नाव तारणार आहे, ज्याची रचना एवढी सुंदर आहे, तर तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल महाराज, किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. तुमने तारे लाखों प्राणी, ये संतों की वाणी है, जो गाते हैं गरी महिमा, कनवन की फल पाते हैं. ध्यान घड़ी जुंगा उसकी हो, ध्यान घड़ी बुंगाने उसकी, तेरा दर्शन ही होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, ज्याची रचना, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. ज्याने ही सृष्टी एवढी सुंदर निर्माण केली तर तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. किती सुंदर सृष्टी आहे महाराज. बघा ना, माणसं एकाचडी एक सुंदर आहेत महाराज, एकाच सुंदर आहे. बघा, प्रत्येकाला प्रत्येकाचं सौंदर्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं आहे. पुन्हा एक सांगू, एवढी माणसं निर्माण केली पण एकाचा चेहरा एकासोबत मिळत नाही. एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले 2 लेकरं सुद्धा दिसायला सारखे नाही, काहीतरी फरक आहे.
आणि कल्पना करा, जर सगळ्याचे चेहरे जर सारखे असते तर एकमेकाला माणसं ओळखायला आले असते का? कपाळावर पट्ट्या लावाव्या लागल्या असत्या, MH15D 7575. स्पीकर मध्ये सांगावं लागलं असतं, आज रात्री या MH18 यांचं कीर्तन होणार आहे. किती अवघड. एवढी माणसं निर्माण केली, पण एकाचा चेहरा एकासोबत मिळता नाही, एकाचा चेहरा एकाचा रंग एकासारखा नाही. सगळी माणसं वेगवेगळं प्रोडक्शन आहे महाराज. किती साचे तयार असतील त्या देवाकडे. काय काय रचना आहे महाराज. लोक मला एका ठिकाणी, मी कथेला गेलो, एक माणूस म्हणत होता, महाराज शेतात पाईपलाईनचं काम केलं, 5 किलोमीटर पाईपलाईन आणली. बर, एवढे पाईपलाईन करायला माणसाने 10 दिवस लागले असते, पण 2 तासामध्ये काम झालं, 4 तासात काम झालं. म्हणलं कसं काय? ती JCB लावली आणि JCB लावली आणि काम झालं. काय ती JCB कुणी निर्माण केली असेल, कुणी बनवले असेल? JCB अर्धा तास त्याने JCBचं वर्णन मला सांगितलं. काय ते ऑपरेटर, कशी ती JCB काय खोदत होती, माती बाजूला टाकत होती, बुजवलंही त्याने. काय ती JCB, काय ती JCB. अर्धा तास JCBचं वर्णन सांगत होता. मी म्हणलं, वेड्या किती रुपये तासाने आणली होती? म्हणलं 1000 रुपये तासाने. 1000 रुपये तासाने आणली म्हणून त्या JCBची तुला एवढी किंमत वाटली? माझ्या भगवान परमात्म्याने करोडो JCB निर्माण केल्यात, करोडो. माहिती आहे तुम्हाला? बघा आता ही JCB पंक्तीला बसल्यावर कशी कामाला लागते. पंक्तीला बसल्यावर ही JCB असा भात उकरीते, बरोबर आहे? उकरलेल्या भातात असं वरण कालवते, त्याचा काला करते आणि पद्धतशीर इथे नेऊन पोहोचवते. कसली सुंदर JCB आहे महाराज. त्या JCBची आम्हाला किंमत वाटते, पण ही JCB कधी कळलीच नाही. याचं कारण आहे, ही JCB आम्हाला फुकट मिळाली आणि ती 1000 रुपये तासाने मिळाली. काय माझ्या परमेश्वराची चिंता आहे, कौशल्य माहित नाही. माझे एक हात जोडून विनंती आहे, एवढं सुंदर देह दिलं माणसाने. एक कबीर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग. एक माऊली कबीर महाराजाकडे आली. तिच्या मालकाने तिला 1 तोळ्याची नथ केली होती. नथ माहिती आहे? नथ माहिती आहे ना? नथ मालकाने नथ केली. पुरुष मंडळी तुमच्या पाया पडतो, कधीतरी बायकोला नथ करत जा. काही जण म्हणतील पैसे कुठून आणावे, मी देतो. तुम्हाला कुठून देणार? माझ्या खिशातून रुपये देणार नाही. तुमच्या नथीची व्यवस्था करायची जिम्मेदारी माझी. देऊ पैसे? इकडे तंबाखू माहिती आहे की नाही तुम्हाला? तंबाखू झोपले का काय? हो किंवा नाही म्हणा. माहिती आहे ना तंबाखू? एक तंबाखूची पुडी किती रुपयाला आहे? गायछाप कोण म्हणलं फुकट आहे? किती रुपयाला आहे अंदाजे? 10 रुपयाला. एका दिवसाला 1 गायछाप असं धरून चला. एकावर भागत नाही, कमीत कमी दुसऱ्याची अर्धी खाऊन असं तसं भागवाभागी करून 1 गायछाप एका दिवसाला. एका दिवसाचे 10 रुपये. ऐका, एका महिन्याचे, बोला रे बाळांनो पटपट बोला. एका महिन्याचे 300 रुपये. एका वर्षाचे 300 तर 12 महिने. एका महिन्याचे 300 तर 12 महिन्याचे. वही पेन देऊ? तुझ्याकडे काय 10 महिन्याचं वर्ष असतं काय? बरं ठीक आहे चला. एका महिन्याला 300 तर 12 महिन्याचे 3600. सरासरी आपण हिशोबासाठी सोपं जाईल म्हणून आपण 4000 धरू. एका वर्षाचे 4000, 10 वर्षाचे बोला 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 ना 40000. 20 वर्षाचे 80000 आणि 40 वर्षाचे कमी करा. आपण 40 वर्षच तंबाखू खाल्ली तर 40 वर्षाचे जवळपास 1,60,000 रुपये होतात. ऐका, तंबाखू सोडा 1,60,000 रुपयामधले ऐका ऐका 60,000 बाजूला काढा. 70,000 रुपयाची चांगली मोटरसायकल येते तुम्हाला कीर्तनाला जायला. उरले किती? 30,000 रुपये. 30,000 रुपयातले 10,000 रुपये सुनबाईला द्या, 10,000 रुपये थोरल्या सुनाला द्या, 10,000 धाकट्या सुनाला द्या. 4 वाजता तुमच्या हातात चहा नाही आला तर मला विचारा. उरले किती? 1 लाखातले 10,000 उरले. तेवढे 10,000 रुपये पोरीला द्या, जावई खुश, कथेला आपोआप येतो. आता उरले 60,000.
60,000 रुपयामध्ये जवळपास 50,000 रुपये तोळ्याच्या आसपास सोनं आहे. आता वाढलं वाटतं थोडंफार, 50-55,000चा 50 ते 55,000 रुपयाची नथ करा. झाली पैशाची व्यवस्था. आणि उरलेले जे 5-6 हजार रुपये उरले, मग मी एवढं सांगितल्यावर मला एवढे बी नको का, तेवढे मात्र मला द्या. मी कशासाठी सांगितलं ऐका ना. तुम्ही जर तुमच्या पत्नीला जर नथ केली तर ती सारखं अशी नाक हलवत राहते. मला असे नाक हलवत ती गावात आली आणि भेटल त्याला म्हणायला लागली, माझ्या मालकाने 1 तोळ्याची नथ केली, 1 तोळ्याची नथ, 1 तोळ्याची नथ, 1 तोळ्याची नथ केली, 1 तोळा, 1 तोळा, 50,000, 60,000ची नथ. सगळीकडे फिरून आली आणि फिरता 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 कबीर महाराजाकडे आली आणि कबीर महाराजाला सांगायला लागली, कबीर महाराज, माझ्या मालकाने 1 तोळ्याची नथ केली, माझा मालक, माझा मालक, माझा मालक. कबीर महाराज म्हणले, येडपट येडपट. चिंतन बार बार चिंतन बार बार नाक दिनी गिरदार ने उनको दिया विसार कबीरा, उनको